आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 3427 यावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. आशा तृष्णा माया अपमानाचे बीज नासलिया पूज होई जेते अधिराशी नाही चालू जाता मान दुर्लभ दर्शन धीर त्याचे तुका म्हणे नाही आणि काशी बोल वाया जाये मोल बुद्धीपाशी अधिराशी नाही चालू जाता मान दुर्लभ दर्शन धीर त्याचे. प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, अशा तृष्णा माया अपमानाचे बीज नासलिया पूज होई जेते. कारण महाराजांनी सुरुवातच या अभंगाची सुरुवात केली. आशा, तृष्णा आणि माया. आता आशा आपल्या जीवनामध्ये जाते का? प्रत्येक मनुष्य उद्या सुख मिळेल याच आशेवर त्याच्या जीवनामध्ये जगत असतो. म्हणून आशा ह्या जगामध्ये जाणं अत्यंत कठीण आहे. महाराज सांगतात की ही आशा, तृष्णा आणि माया हे आपल्या जीवनामध्ये अपमानाचे बीज आहे. या बीजामुळं तर नाशी येले पूज्य होई जेते. कारण या बीजामुळं तर आपण या मनुष्य देहाला बार बार आपल्या जीवनामध्ये जन्माला येतो. याच्याबद्दल माऊली म्हणतात, एरबी तरी धनंजया त्रिविधा कर्मफळ गा येया समर्थते की भोगावया जेन सांडितीची आशा. कारण माऊली सांगतात, अर्जुना, वास्तविक विचार करून पाहिले तर जे कर्मफळाच्या आशा त्यांच्या जीवनामध्ये सोडितच नाहीत तेच लोक 3 प्रकारचे कर्मफळ त्यांच्या जीवनामध्ये भोगण्यासाठी या संसारामध्ये बार बार येत असतात असं माऊली सांगतात. आता ह्याच्याबद्दल महाराज म्हणतात, महाराज काय म्हणतात ते पाहून. सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षणमुक्ती यत्न नाही केला हिंडता दिशासी न पावला माया बेष्टीला जीव माझा माया बेष्टीला जीव माझा माझे स्वहित नेनती कोणी काहीच न करीती मज वाचोनी सज्जन तव सुखाची मांडणी नेनता कोणी आदि अंत नेनता कोणी आदि अंत. महाराज सांगतात की सर्व सुखाची आशा जन्म गेला. कारण आपल्या जीवनामध्ये पूर्ण आयुष्य उद्या सुख मिळेल याच भावनेवर जातं. त्याच्यावर मी एक छोटंसं उदाहरण देतो म्हणजे ते तुमच्या लक्षात येईल. कारण एका वडिलाला 3 मुलं होती. आता त्या वडिलानं काय केलं, त्या मुलाला शिकविण्याचा प्रयत्न केला. आता 3 मुलाला त्याच्या जीवनामध्ये शेतकरी मनुष्य कष्ट करून, सत्य घटना आहे पण नाव घेत नाही मी, त्यांना कष्ट करून त्याच्या जीवनामध्ये 3ही मुलाला, कारण लातूरला शिक्षणासाठी ठेवलं आणि ठेवलं असताना मग 2 मुलं त्याच्या जीवनामध्ये नोकरदार झाले. एक मुलगा तो शिकला पण त्याला काही नोकरी लागली नाही. शेती बी होती त्याला भरपूर. मग तो शेतीमध्ये तो एक मुलगा राहू आला आणि मग आता हे दोन मुलं जे नोकरदार झालेले आहेत, आता तो त्या बापाला, त्या आईवडिलाला सुखच मिळाला पाहिजे ना. 2 मुलं त्यांच्या जीवनामध्ये नोकरदार आहेत, एक शेतकरी आहे, सुखी कुटुंब झालेलं आहे. पण सुख मिळालं का त्याच्या जीवनामध्ये? नंतर ते दोन्हीही मुलं, कारण त्या वडिलाला विचारायलाच तयार नाही, बोलायलाच तयार नाही. दोन्हीही नोकरदार असून त्या आईवडिलाची फजिती आणि जो घरी राहिलेला आहे, शेत करायलेला आहे, तोही मुलगा त्या आईवडिलाला त्यानं बाजूला ठेवलं. कारण तो आईवडिलाचा सांभाळ करायला तयार नाही. आता मग त्यांच्या जीवनामध्ये सुख कधी मिळालं?
नंतर पुन्हा त्यांना वाटायला की त्या दोघाला शिकविलेलं आहे, आम्हाला काय केलं बापानं? अरे बापानं तुलाही शिकविण्याचा प्रयत्न केला, तुला नोकरी तुझ्या जीवनामध्ये लागलेली नाही. मग त्याची बायको नाही तसं त्या सासू सासऱ्याला त्याच्या जीवनामध्ये बोलू लागलेली आहे. मग ही तृष्णा ज्यावेळेस आतुरणावर पडले त्यावेळेस त्यांना कळालं की आपल्या जीवनामध्ये आपण हे जन्मभर आपल्या मुलाबाळासाठी केलो, पण आपल्याला सुख एक क्षणही आपल्या जीवनामध्ये मिळाला नाही. म्हणून इथं कुणाला सुख मिळत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, आपला जन्म शेवटी वाया जातो. मात्र आपल्या जीवनामध्ये हे सुख हे मिळतच नाही असं महाराज आशेबद्दल बोलतात. आता तृष्णा, कारण महाराजांनी 3 महत्त्वाचे सांगितले, आशा, तृष्णा आणि माया. आता तृष्णा म्हणजे काय? तीव्र लालसा, इच्छा, कामना, उत्साह, आकांक्षा, प्यास याला तृष्णा म्हणतात. तृष्णा हा शब्द तृष धातूपासून बनला आहे. आपल्या शरीरामध्ये रूप, संवेदना, संज्ञा, कर्म आणि चित्त आहेत. बाह्य जगातील प्रत्येक विषयाचा स्पर्श आपल्या इंद्रियाला झाला की तो विषय मनामध्ये किंवा मनापर्यंत पोहोचत असतो आणि मनामध्ये त्या विषयाची आवड निर्माण होते. आता त्या विषयाची आवड निर्माण झाली की ते विषय पूर्ण करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये ती मग तृष्णा, मग ती वस्तूची प्राप्ती होत नाही तोपर्यंत तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये शांत बसतच नाही. मग त्याच्या मनामध्ये काय होतं? राग होतो, क्रोध होतो, द्वेष होतो, घृणा, मत्सर हे निर्माण होतात. त्यामध्ये त्या पूर्तीसाठी त्याच्या जीवनामध्ये नैतिक, अनैतिक दोन्हीही जबाबदाऱ्या तो सोडून देऊन संसारामध्ये, परमार्थामध्ये तो धडपडत असतो. तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये ती तृष्णा त्याची पूर्ण करण्याचं कामच करीत असतो. म्हणून महाराज म्हणतात, जरी आले राज्य मोळ विक्या हाती, तरी तो मागुती व्यवसाय, तृष्णेची मजुरे नेनती विसावा, वाडे हाव हाव काम कामे. कारण एखादा भारताचा पंतप्रधान जरी झाला तरी त्याची तृष्णा जाते का? तृष्णा जातच नाही. म्हणून तृष्णेची मजुरे म्हणतात. मजूर म्हणजे शेतामध्ये काम करणारा मजूर त्याच्या जीवनामध्ये दिवसभर काम करून संध्याकाळी शांत झोपल, पण ज्याच्या मनामध्ये तृष्णा, आवड निर्माण झालेली आहे, तृष्णेच्या मागं जो लागलेला आहे, तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये रात्रीही झोपत नाही, दिवसाही तृष्णा त्या मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये झोपूच देत नाही. अशी ही तृष्णा आहे आपल्या जीवनामध्ये. एकदा तृष्णेची आवड निर्माण झाली की त्या मनुष्याला ती तृष्णा मसन वाट्यात गेल्याशिवाय त्याला शांत बसूच देत नाही. अशी घातक असणारी तृष्णा आहे, अशी घातक असणारी ही आशा आहे. आता मायाबद्दल महाराज बोलतात, तृष्णा, आशा, तृष्णा आणि माया. आता माया तर एवढी कठीण आहे, म्हणून मायेबद्दल माऊली म्हणतात, आता बदादी हे माझी माया, उतरोनिया धनंजया, मी होई जे हे आया, कैसे ये. कारण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना, हे माझी माया पार करून मद्रूप होणे अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे. कारण का कठीण असणारी आहे? ही जी माया नदी आहे, ब्रह्मरूपी तुटलेल्या कड्यामधून निघून मूळ संकल्परूपी उसळीने निघाल्याबरोबर जिच्यामध्ये पंचमहाभूताचे लहान लहान बुडबुडवे उत्पन्न होतात, जी सृष्टीच्या विस्ताराने व कालगतीच्या वेगाने वाढून प्रवृत्ती व निवृत्तीच्या उंच काठाबरोबर वाहू लागते. त्यामध्ये सत्वगुणरूपी मेघाचा जोरदार वर्षाव झाल्याने मोहरूपी पुराने वाहू लागते. मग नियमरूपी शिहरेची शिहरे ती वाहून नेते. मग जिच्यामध्ये द्वेषरूपी भोवरे असून तिला मत्स्यरूपी वळणे आहेत, त्यामध्ये प्रमादरूपी मासे तळपतात. तिला प्रपंचरूपी वळणे फार फार असून कर्माचा पूर येतो, त्यावर सुखदुःखरूपी केर कचरा तरळत असतो. रतीच्या बेटावर कामरूपी लाटा आदळतात. जीवन समुदायाचा फेस एकत्र झालेला दिसतो, त्यामध्ये अहंकाराच्या मोठ्या चिळकांड्या असून विद्या, धन, सामर्थ्य, मदाच्या उकळ्या येतात.
विषय उर्मीच्या लाटा दिसतात, उदय अस्ताचे लोंढे येतात, जन्म मृत्यूचे खळगे पडतात. मग कारण मोह आणि ब्रह्मरूपी मासे धैर्याने मास गिळू लागतात. मग रजोगुणाच्या खळबळीने स्वर्गप्राप्तीची गर्जना होते. त्यामध्ये तमोगुणाची मोठी धार असून सत्वगुणाचा मोठा स्थिरपणा आहे. मग पुनर्जन्मरूपी लाटाची उसळी कारण ती सत्य लोकाच्या बुरुजावर जाऊन आदळते. त्यामुळे ब्रह्मांडाचे कारण धोंडे कोसळतात. मग त्या माया नदीचा पूर एकदा वाहून आला की त्यामध्ये भले भले, आता भले भले म्हणजे सगुण भक्ती करणारे या जगामध्ये निर्गुण भक्ती करणारे हे सर्व भले भले त्याच्यामध्ये वाहून जातात. कुठं जातात, कुठं गेलेत आजपर्यंत थांग पत्ता लागलेला नाही. म्हणून महाराज म्हणतात की तुमच्या जीवनामध्ये ही आशा, तृष्णा, माया इथं जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये हे बीज घेऊनच तो जन्माला आलेला आहे. जोपर्यंत या बीजाचा तो नाश करीत नाही तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये तो परमार्थाला लागलेला आहे असं होतच नाही. म्हणून ही आशा, तृष्णा, माया याचा नाश केल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये आपण त्या भगवंताची प्राप्ती करायला सुरुवात केली असं आपल्या जीवनामध्ये होतच नाही. तोपर्यंत त्याला भक्तही त्याला म्हटलं जात नाही. मग जगात तुम्ही कितीही भक्त म्हणत असताल, कितीही संत त्याला पदवी देत असताल, कितीही महाराज म्हणत असताल, त्याच्या जीवनामध्ये त्यानं मग कितीही भगवद्गीतेवर बोलत असेल, ज्ञानेश्वरीवर बोलत असेल, अमृत अनुभवावर बोलत असेल, त्याला सर्व त्याच्या जीवनामध्ये कारण संस्कृत मुखदगत असेल त्याला काही किंमत नाही. कारण ही तुमच्या जीवनामध्ये हे पुस्तकामधून कारण प्राप्त केलेल्या ज्ञानाला या जगामध्ये काही किंमत नाही. त्या ज्ञानाने तुमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होतच नाही. हा सिद्धांत आहे. मी बार बार माझ्या जीवनामध्ये जो सांगण्याचा प्रयत्न करतो. का? कारण सिद्धांत सांगितल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कळणारच नाही. कारण त्याच्याबद्दल मग परत उदाहरण द्यावं लागतं. आता ह्याच्यावर मी उदाहरण देतो. कारण रवींद्रनाथ टागोर कारण हे महान त्यांच्या जीवनामध्ये कवी होते. त्यांचा जन्म 7/5/1861 कलकत्त्यामध्ये झाला. पिसली नामक ब्राह्मणाच्या घरी त्यांचा जन्म झाला. ते जगप्रसिद्ध कारण ते कवी होते. त्यांनी कारण भगवद्गीतेवर टीका केलेली आहे. तिला गीतांजली म्हणून प्रसिद्धी या जगामध्ये मिळाली. त्यावेळेसच मिळाली त्यांच्या कारण त्यांनी अनेक काव्य त्यांच्या जीवनामध्ये लिखाणकाम केलेलं आहे. त्यांची ख्याती या जगामध्ये एवढी वाढली. गीतांजली लिहिल्यानंतर त्यांना नोबल पुरस्कार मिळाला. आता देशामध्ये विदेशामध्ये त्यांची ख्याती व त्यांचे मोठमोठे सत्कार या जगामध्ये चालू होते. मात्र त्यांच्याच एक गावामधला एक सामान्य मनुष्य होता. पण त्याच्या डोळ्याची चमक अगदी भयानक होती. तेज होतं त्या डोळ्यामध्ये. त्याच्याकडं पाहण्याची सुद्धा रवींद्रनाथ टागोरची हिंमत होत नव्हती. मग त्यानं त्यांच्याकडं म्हणलं, त्याला गेला आणि म्हणाला, तुला खरंच भगवंताची प्राप्ती झालेली आहे का? का तू ही गीतांजली लिहिली म्हणून हे जे माळ, हे जे तुझ्या जीवनामध्ये जे स्वागत चालू आहे, तू ह्या प्रसिद्धीच्या मागं लागलेला आहेस. या प्रसिद्धीला काही किंमत नाही. तुझ्या जीवनामध्ये नोबल पुरस्कार मिळाला असं लोक तुझी स्तुती करीत असतील, लोक तुझी अनेक म्हणजे तुझा सत्कार करीत असतील. तू ज्ञानी असशील, ज्ञानाला काही किंमत नाही. या ज्ञानाने तुझ्या जीवनामध्ये खरंच तू सांग, तुझ्या जीवनामध्ये माझ्या डोळ्यामध्ये पहा असं त्याला म्हणायचं. की मग हे रवींद्रनाथ टागोर त्याच्या डोळ्याकडे पाहताना ह्यांना लाज वाटायची. पहा म्हणायचे, तुझ्या डोळ्यामध्ये तर तुला भगवंताची प्राप्ती झालेलीच नाही. त्याला वाईट वाटायचं, खेद यायचा, राग यायचा त्यांचा. पण शेवटी ते सत्य बी होतं. कारण ते सत्य बोलत होता. मग असं करीत करीत ह्यांचे बाहेर व्याख्यान राहिले. मग गीतेवर व्याख्यान, अनेक ठिकाणी त्यांचे प्रोग्राम, लोक त्यांना लाखो रुपये देऊन बाहेर कार्यक्रमाला बोलवायचे. मग हे भेद त्याला चुकवी त्यांच्या जीवनामध्ये ते कार्यक्रमाला जायचे. तो समोर तर यायचा नाही. कुठं निघालास त्याने सहज जर भेटलं तर कथेला जाय, कशाला जायलास
असं त्यांनी स्पष्ट म्हणायचे. तुला अजून भगवंताची प्राप्ती झालेली नाही, ह्या प्रसिद्धीच्या ह्या फूलमाळाच्या मागं तुझ्या जीवनामध्ये तू लागू नको, असं ते सांगायचं. की ह्यांना राग यायचा, पण ते त्यांच्या मनामध्ये त्यांना सत्य कळायचं की खरंच आपल्याला आपण एवढे ग्रंथ लिहिलेले आहेत, गीतेवर टीका आपल्या जीवनामध्ये केलेली आहे, पण प्रत्यक्षामध्ये आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती झालेली नाही, असं त्यांना त्यांच्या मनाला खंत वाटायची. मग एक दिवस ते कलकत्त्यामध्ये समुद्र किनाऱ्यावर सकाळ फिराय गेलेले असताना सकाळचा टाईम होता, सकाळची हवा होती, सुंदर हवा होती आणि सूर्य तो निघून आलेला होता. तिचे लाल असे किरण सर्व समुद्रावर पसरलेले होते आणि त्या समुद्रावर एवढा असं लखलखीत सोनेरी तो प्रकाश त्याच्या त्यांना दिसायला लागला. आणि त्याच्यामध्येच त्यांच्या मनामध्ये हे चिंतन चालूच होतं, खरंच मला माझ्या जीवनामध्ये मी गीतेवर टीका जरी लिहिली असलं तर मला खरंच त्या आत्मस्वरूपाची आणि त्या भगवंताची प्राप्ती झालेली नाही, हे मनामध्ये खंत चिंतन त्यांच्या चालू असल्यामुळे त्यांना मधूनच एकदम साक्षात्कार झाल्यासारखं झालं. आणि तो लखलखीत प्रकाश त्यांच्या जीवनामध्ये, मग तो एवढा सोनेरी प्रकाश त्यांच्या जीवनामध्ये दिसू लागला. काहीतरी घडलं असं त्यांना वाटायला पाहिले सगळीकडे त्यांना, कारण त्या आत्मस्वरूपाचं दर्शन त्यांच्या जीवनामध्ये होऊ लागलं. कारण लखलखीत सोन्यासारखा सर्वत्र प्रकाश त्यांच्या जीवनामध्ये दिसायला, डोळ्याची रोशनी बदलली, चेहऱ्यावरले भाव बदलले त्यांच्या जीवनामध्ये. आता त्यांनी मग खात्री करायली की खरंच मला झाली का नाही. मग बारीक कशामध्येही पाहिलं तर त्यांना ते स्वरूप त्यांच्या जीवनामध्ये दिसून आलं सर्वत्र. मग त्यांच्या जीवनाचा भाव बदलला, बोलण्याची भाषा बदलली, डोळ्याची भाषा त्यांच्या जीवनामध्ये बदलली. मग हे पाहता असताना त्यांना वाटलं की आपण खरंच जो आपल्याला सांगत होता, जो गावातला आपला सामान्य मनुष्य, तो दिसायला सामान्य आहे, तोच आपल्या जीवनामध्ये खरा संत आहे. हा जो घडलेला प्रसंग आहे हा खरा का खोटा, त्यालाच जाऊन सांगावं असं त्यांच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली. पण तो मनुष्य लगेच तोही त्यांच्या पाठीमागं आलेलाच होता फिरायला. आलेल्यानंतर कारण रवींद्रनाथ टागोर यांना एवढे भावूक झाले, ते पळत गेले आणि त्याला कडकडून मिठी मारले. त्यांच्या डोळ्याचे भाव वेगळे होते, त्यांच्या मुखाची भाषा वेगळी होती, त्यांना वेगळी चमक त्यांच्या जीवनामध्ये होती. त्याने त्यांच्या डोळ्याकडं पाहिलं तर त्याला लक्षात आले की आज काहीतरी घडलेलं आहे. म्हणजे आज तुझ्या जीवनामध्ये काहीतरी घडलेलं आहे, आज तुझ्या जीवनामध्ये सत्याला तू प्राप्त करून घेतलेला आहेस. आज तुझ्या जीवनामध्ये खरा तुला हा नोबल पुरस्कार तुझ्या जीवनामध्ये मिळालेला आहे. त्यानं त्यांच्या जीवनामध्ये त्यांना धन्यता दिली. त्याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये खेद नाही, लोभ नाही, काहीच नाही. त्यांच्या मनामध्ये कोणतीच लालसा, कोणतीच इच्छा त्यांच्यामध्ये मनामध्ये राहिली नाही. आज त्यांची पूर्ण दृष्टी त्यांच्या जीवनामध्ये बदलली आहे. तोंडाची कारण भाषाही त्यांच्या जीवनामध्ये बदललेली आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये ही भगवंताची प्राप्ती ही सहज होत नाही आणि सहज आपल्या जीवनामध्ये करता येत नाही. आशा, तृष्णा, माया हे जे बीज आहे, हे बीज आपल्या जीवनामध्ये काढूनच टाकावं लागतं. जोपर्यंत हे बीज तुमच्या जीवनामध्ये काढून टाकत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये हे अपमानाचं बीज आहे. हे अपमानाचं बीज तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काढून टाकणार नाहीत तोपर्यंत लोक तुम्हाला संत म्हणतील, लोक तुमची पूजा करतील. नासी याला पूज्य होई येते, कारण तुम्ही खरे पूज्य या जगामध्ये कारण होतच नाही. तुम्हाला लोकांनी पूजा केली, संत म्हटले, तुम्हाला काय पदव्या लोकांनी दिल्या असत्याल, त्या पदवीला या जगामध्ये थोडीसुद्धा किंमत नाही. कारण आपण लोकाला फसवीत नाही, आपण आपल्यालाच फसवीत असतो. हे मी माझ्या जीवनामध्ये बार वेळेस सांगत असतो. या अभंगामधलं पहिलं चरण आता सुटलेलं आहे. उर्वरित 2 चरणावर, कारण भाग 2मध्ये माझ्या जीवनामध्ये मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीन. भाग 1मध्ये इथंच पूर्णविराम.
झालेलं निरूपण सद्गुरू चिन्मयानंद स्वामी जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भाव पुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.